विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन. या भागात आपण ऐकूयात IFS अधिकारी निशांत देशमुख यांच्याशी साधलेल्या संवादाचा ध्वनिमुद्रित भाग. निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक निसर्गरम्य गाव म्हणजे जवळे कडलग, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. या 5000 लोकवस्ती असलेल्या छोट्याशा गावामध्ये मळ्यात असणारं एक घर, त्यामध्ये आई अचला, बहीण अल्पा, वडील आणि आजीसोबत राहणारा एक मुलगा. संपूर्ण कुटुंब या 5 एकर शेतीवर आधारित. मुलगा रोज आईवडिलांना शेतात काम करताना पाहतो. मग हाच 12-13 वर्षांचा मुलगा आईवडिलांच्या माघारी सुट्टीच्या दिवसात शेतात काम करत वडिलांना दिसतो. तेव्हा वडील त्या मुलाच्या जवळ जातात आणि त्याला अत्यंत भावनिक होऊन सांगतात, तू शेतात काम करायचं नाही. माझं ग्रॅज्युएशन झालं आहे, परंतु घरच्या परिस्थितीमुळं मला शेतात काम करावं लागतं. परंतु तू शेतात काम करायचं नाही. माझी इच्छा आहे की तू अभ्यास करून फार मोठा अधिकारी झाला पाहिजेस. मग हाच विद्यार्थी लहानपणापासूनच वडिलांसोबत रेडिओवरच्या जगभरातल्या बातम्या BBC चॅनलवर ऐकतो. घरी आलेले पेपर वाचनाची आवड त्याला लागते. शेतात काम करणारे आईवडील पाहून तो ठरवतो की एक दिवस मी नक्कीच वडिलांची इच्छा पूर्ण करेन. 2023ला हाच विद्यार्थी UPSC IFS ची मेन्स आणि इंटरव्ह्यू क्लिअर करतो आणि वडिलांनी पाहिलेलं स्वप्न साकार करतो. त्या जिद्दी मुलाचं नाव आहे निशांत मिलिंद देशमुख. जो सपने सजाए आंखों में, उन्हें आंखों से ओझल ना होने दिया. जो सपना देखा था बाप ने, आज वही सपना मुकम्मल किया. निशांत मिलिंद देशमुख यांची जवळे कडलग, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर गावात 5 एकर शेत जमीन आहे आणि शेतामध्ये घर आहे. संपूर्ण बालपण ग्रामीण भागात व्यतीत केलेले निशांत हे लहानपणापासून एक हुशार विद्यार्थी म्हणून सर्व परिचित होते. GK पासून ते 4थी पर्यंत अमृतवाहिनी मॉडेल स्कूल संगमनेर या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं. 5वी ते 12वी धांदरफळ या ठिकाणी असलेल्या ध्रुव अकॅडमीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. गावापासून 5 किलोमीटरचा असणारा हा प्रवास त्यांनी दररोज 5व्या वर्गापासून पायी केला. 8व्या वर्गात असताना जवळे कडलग व राजापूर येथील विद्यार्थी संख्या वाढल्यानंतर शाळेनं या गावापासून स्कूल बसची व्यवस्था केली. त्याआधी वडील मोटारसायकलवर त्यांना दुसऱ्या गावापर्यंत सोडायचे आणि घ्यायला सुद्धा यायचे. त्या ठिकाणाहून व्हॅनमध्ये बसून निशांत देशमुख हे शाळेमध्ये जायचे. असा खडतर प्रवास करत निशांत देशमुख यांनी 10वीला 95% गुण घेऊन शाळेतून 2रा क्रमांक मिळवला. शालेय जीवनामध्ये असताना ललित शर्मा सर यांनी अप्रत्यक्षपणे निशांत यांना इतिहास, भूगोल आणि सोशल सायन्स या विषयात रुची निर्माण करून दिली होती. त्यांच्या शिकवण्याची स्टाईल आणि समजून सांगण्याची पद्धत यामुळे निशांतला या विषयात सखोल ज्ञान मिळालं. त्याचप्रमाणे 12वीमध्ये 92% गुण घेऊन शाळेतून पहिला क्रमांक त्याने मिळवला होता. शालेय जीवनात त्यांना क्रिकेटची फार आवड होती, त्यामुळं क्रिकेट खेळणं याकडे त्यांचं लक्ष होतं. परंतु त्यांनी अभ्यास आणि क्रिकेट यामध्ये योग्य समतोल साधला. त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांचे वडील आणि मोठी बहीण यांचं संपूर्ण लक्ष निशांतकडे होतं. जुनी ऐतिहासिक नाणी जमा करणं हा निशांतचा दुसरा आवडता छंद. हा छंद आजही कायम आहे. आज त्यांच्याजवळ 500पेक्षा जास्त युनिक कॉईन्स आहेत. सोबतच हॉलिवूडचे पिक्चर पाहणं हे सुद्धा त्यांना आवडायचं. बॉलिवूडमध्ये फक्त मिस्टर परफेक्शनिस्ट असल्यामुळं आमिर खान यांची पिक्चर त्यांना आवडायचे. वडिलांची इच्छा होती की निशांत UPSC करावं, मोठ्या पदावर जावं. यासाठी ते सुरुवातीपासूनच मेहनत घेत होते. निशांतची मोठी बहीण अल्फा देशमुख ही सुद्धा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होती. आज त्या उपशिक्षणाधिकारी म्हणून नाशिक इथं रुजू आहेत. त्यांचं सुद्धा मार्गदर्शन निशांत यांना होतं. निशांत 12वीला असताना त्यांच्याच गावचे ओमप्रकाश देशमुख हे IAS क्लास 1 अधिकारी झाले होते. जेव्हा गावात आले तेव्हा वडिलांनी निशांतला सोबत घेऊन त्यांची भेट घेतली होती. त्याचबरोबर जवळच्याच गावातील एक व्यक्ती जेव्हा IPS अधिकारी झाले तेव्हा सुद्धा निशांतच्या वडिलांनी त्या IPS अधिकारी आणि निशांतची भेट घडवून आणली होती. निशांतचा शाळेपासूनच एक मित्र यश चांडक हा सुद्धा निशांतला तू UPSC कर, तू हे करू शकतोस असा आत्मविश्वास नेहमी देत होता. यामुळे शालेय जीवनातच निशांतनं आपलं ध्येय निश्चित केलं होतं. पुढे आपल्याला काय करायचंय हे निशांतनं आधीच ठरवलेलं असल्यामुळं आपल्याला फक्त डिग्री करायची आहे, मग ती कोणतीही का असेना. यामुळे त्यांनी CET देऊन MBBSला ॲडमिशन घ्यावं असं ठरवलं.
याकरिता त्यांनी CET दिली, परंतु त्यांना शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये MBBS करिता प्रवेश मिळाला नाही. प्रायव्हेट कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश घ्यायचा नव्हता. त्यांचं ध्येय निश्चित होतं. त्यामुळे त्यांनी BSc ॲग्री करून UPSCची तयारी करायची हा पर्याय स्वीकारण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना त्यांना घरातून अधिक सपोर्ट होता. या दरम्यान BSc ॲग्री करत असताना त्यांनी सोशल मीडिया पूर्णपणे बंद केला होता. UPSC करायची हा निर्णय त्यांनी आधीपासूनच केलेला असल्यामुळं BSc ॲग्रीमध्ये असताना फायनल इयरपासून युनिक अकॅडमी जॉईन केली होती. तिथं कॉलेज करत असताना शनिवारी आणि रविवारी क्लासला जात होते. BSc ॲग्री करून UPSC करायची आणि जर UPSC क्लिअर झाली नाही तर प्रोग्रेसिव्ह शेती करायची हा विचार त्यांनी केला होता. BSc ॲग्रीमध्ये 83.5% गुण घेऊन त्यांनी BSc ॲग्री पूर्ण केली. त्यानंतर UPSCचा अभ्यास सुरू झाला. त्यासाठी घरून पूर्ण सहकार्य होतं. बहिणीचंही मार्गदर्शन त्यांना सातत्यानं मिळत होतं. मग पुण्यामध्ये जाऊन UPSCचा अभ्यास त्यांनी सुरू केला. परंतु कोविडची लाट आल्यानंतर ते परत आपल्या गावाकडे आले. 5,000 लोकवस्ती असलेल्या त्या छोट्याशा गावामध्ये गावाच्या आत असलेल्या मळ्यात राहून त्यांनी UPSCचा अभ्यास सुरू केला. अतिशय शांत वातावरण, वाहन नाही, ट्रॅफिक नाही, मोजकीच घरं, याचा फायदा सुद्धा निशांत देशमुख यांना झाला. अभ्यास करत असताना निशांत देशमुख हे सोशल मीडियापासून फार दूर होते. मोबाईल वापरणे सुद्धा बंद होते. लिमिटेड मित्र असल्यामुळे त्यांना येणारे फोन कॉल सुद्धा कमीच होते. 2020मध्ये UPSCचा पहिला अटेम्प्ट निशांत यांनी दिला. त्यामध्ये त्यांची प्री सुद्धा क्लिअर होऊ शकली नाही. मग 2021ला प्री व मेन्स क्लिअर केल्या, परंतु IFSच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांना यश मिळालं नाही. 2022मध्ये प्रिलिम क्लिअर केली, परंतु मेन्स क्लिअर करू शकले नाहीत. अशा परिस्थितीमध्ये 2020, 21 आणि 22 हे 3 वर्ष अपयश आल्यावर निशांतला बहीण अल्पा यांनी समजावून सांगितलं की UPSC करायचं असेल तर यामध्ये पेशन्स हे सर्वात महत्त्वाचे असते. 1 किंवा 2 अटेम्प्टमध्ये यश मिळेलच असं नाही. त्यासाठी अभ्यासाच्या सातत्यासोबतच पेशन्स सुद्धा असावे लागतात. घरच्यांना निशांत देशमुख यांचे प्रयत्न दिसत होते. दुसऱ्याच अटेम्प्टमध्ये ते इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचले होते. त्यामुळं घरच्यांकडून निशांतला पूर्ण मानसिक आधार मिळत होता. लिमिटेड कॉन्टॅक्ट असल्यामुळं मित्र किंवा नातेवाईक यांचे बोलणे किंवा टोमणे ऐकण्याची गरज निशांतला कधी पडली नाही. एकच मित्र आणि तो सुद्धा सपोर्टिव्ह सकारात्मक दिशा देणारा. त्यामुळं निशांतला या काळात खूप मानसिक आधार मिळाला. निशांत देशमुख म्हणतात, अडचणी ह्या येतच असतात आणि अपयश सुद्धा जीवनात येतच असतं, परंतु एखादी दुसरी लढाई हरली म्हणजे संपूर्ण जीवन हरलं असं होत नाही. UPSC करायची म्हटली की सातत्य ठेवणं हे फार गरजेचं असतं. सुरुवातीला आपण सातत्य ठेवतो, परंतु अपयश आल्याच्या नंतर ते सातत्य कायम राहिलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण UPSC करायचं ठरवतो तेव्हा आपलं जे ध्येय असतं ते ध्येय शेवटपर्यंत विसरता कामा नये. असं केल्यास व्यक्ती पॉझिटिव्ह राहतो आणि अभ्यासामध्ये सातत्य सुद्धा कायम राहतं. निशांत देशमुख यांच्या UPSCच्या प्रवासामध्ये सारथी संस्थेनं त्यांना मोलाचं सहकार्य केलं. 2021 आणि 22च्या मेन्सकरिता तसंच इंटरव्ह्यूकरिता आणि 23ची मेन्स आणि इंटरव्ह्यूकरिता सारथीनं आर्थिक सहाय्य केलं. याविषयी बोलताना निशांत देशमुख म्हणतात की UPSC करताना महाग असलेली टेस्ट सिरीज, इंटरव्ह्यू, दिल्लीला जाऊन राहणं या सर्वाकरिता मला शिष्यवृत्ती उपयोगी पडली. त्याचबरोबर मॉक इंटरव्ह्यूचे जे पॅनल होते ते सुद्धा अतिशय उत्तम होते, ज्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण इंटरव्ह्यू देताना आली नाही. माझ्या यशामध्ये जेवढे सहकार्य माझ्या पालकांचे, बहिणीचे, शाळेतील गुरुजनांचे, तेवढेच सहकार्य आणि मदत मला सारथीकडून मिळाली. 2020, 21 आणि 22मध्ये निशांत देशमुख यांना UPSCमध्ये अपयश आलं, परंतु 2023ला त्यांनी UPSC प्री क्लिअर केली. सोबतच IFSचं कट ऑफ सुद्धा क्रॅक केला. त्यानंतर IFSचा इंटरव्ह्यू सुद्धा क्लिअर केला आणि आता 2024 UPSC IASची प्रिलिम क्लिअर करून सप्टेंबर 2024ला मेन्सची परीक्षा सुद्धा दिली आहे, ज्याचा निकाल सप्टेंबरच्या लास्ट वीकला लागू शकतो. सध्या त्यांनी IFSचा जॉब स्वीकारला आहे, परंतु इंदिरा गांधी नॅशनल फॉरेस्ट अकॅडमी डेहराडूनला होणारे 1 वर्षाचे ट्रेनिंग जॉईन केले नाही. त्यांनी 1 वर्षाचे एक्सटेन्शन मागितले आणि ते सध्या त्यांना मिळाले आहे. IAS सिव्हिल सर्व्हिसेस मेन्सचा रिझल्ट आल्यानंतर ते पुढचा निर्णय घेतील. या संदर्भात बोलताना ते म्हणतात, मी IFSमध्ये समाधानी आहे, पण एक अटेम्प्ट आहे म्हणून मी दिला. त्यात मला यश मिळालं तर ते माझ्यासाठी सरप्लस असेल. जागरूक पालक, व्यक्तिमत्व घडवणारे शिक्षक आणि सतत मार्गदर्शन देणारी बहीण यांच्या सहकार्यामुळेच
मी हा आजपर्यंतचा प्रवास पूर्ण करू शकलो.